आहे तोपर्यंतच जीवन आहे का? नाही हो. उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे. या प्रमाणात आलेले दोन शब्द सरे आणि उरे. दोन शब्द कोणते आले? सरे आणि उरे. काय सरे? काय सरे? मरणची सरे. आणि काय उरे? कीर्ती मागे उरे. उरणं म्हणजे जीवन आहे का सरणं म्हणजे जीवन आहे? बोला काय उत्तर आहे? उरणं म्हणजे जीवन आहे का सरणं म्हणजे जीवन आहे? उरणं म्हणजे जीवन आहे. कोणा कोणाचं उरलं? कोण कोण उरून उरलं? कोण कोण सरून सरलं? कोण उरून सरलं? कोण सरून उरलं? विठ्ठल आपण सर्वसामान्य माणसं सरून सरतो, सरतच राहतो, सरकतच राहतो. आपलं काहीच पाठीमागे शिल्लक राहत नाही. काही उरून सरतात, काही सरून उरतात आणि संत महात्मे मात्र उरून उरतात. विश्वमाऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती तुका म्हणे एका मरणची सरे उत्तमची उरी कीर्ती मागे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय, संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय, चोखोबाराय, नामदेवराया, श्री संत जनाबाई महाराज, मुक्ताबाई महाराज आदी करून सकल मुक्ताबाई ज्ञानाधिपती का सरले पण उरले. समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. ज्ञानोबाराय सरले पण ज्ञानेश्वरीच्या रूपाने उरले. तुकोबाराय सरले पण गाथ्याच्या रूपाने उरले. नाथबाबा सरले पण भावार्थ रामायणाच्या माध्यमातून, गाथेच्या माध्यमातून, हरिपाठाच्या माध्यमातून उरले. छत्रपती शिवाजी महाराज सरले पण हिंदवी स्वराज्याच्या रूपाने उरले. छत्रपती शंभूराजे सरले पण छावा या रूपाने उरले. भगतसिंग राजगुरु सुखदेव सरले पण भारताचे लाडके स्वातंत्र्य सैनिक म्हणून उरले. महान स्वातंत्र्य वीर म्हणून उरले. मायबाप जीवन फक्त जगणं म्हणजे जीवन नाही तर माणसाची कीर्ती पाठीमागे राहणं हे खरं जीवन आहे. आज ज्यांना जाऊन
1 वर्षाचा कालावधी पूर्ण होतोय. या सुरडी गावाला सद्गुरु श्री स्वानंद सुख निवासी रामचंद्र बोधले महाराज अर्थात आबांचा कृपा प्रसाद आहे. बोधले घराण्याचा परम आशीर्वाद पाठीशी आहे. गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज बोधले यांचा आशीर्वाद आहे. हरिभक्तीपरायण उत्तराधिकारी परमेश्वरजी महाराज बोधले यांचं मार्गदर्शन आहे. या संस्थांवर बोधले परंपरेवर नितांत आदर नितांत निष्ठा ठेवून चालणारं हे गाव आहे. सद्गुरु श्री आबांच्या दिंडीमध्ये ज्यांनी आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा वाऱ्या केल्या, वारीमध्ये मी त्यांना पाहिले दिंडीमध्ये पताका घेऊन चालायचे. कैलासवासी दत्तू निवृत्ती मोगले आपल्या या सुरडी गावामध्ये जी अनेक कुटुंब आहेत त्यापैकी मोगले कुटुंब, मोगले परिवारावर गतवर्षी काळाचा आघात झाला आणि या आघातामध्ये नैसर्गिक रीतीने काय म्हणायचे त्यांना टोपण नावाने घरातली मंडळी अण्णांचं देहावसान झालं. या घटनेला जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने त्यांची दोनही चिरंजीव आदरणीय श्री हनुमंत दत्तोबा मोगले आणि आदरणीय श्री सुधीर दत्तोबा मोगले, त्यांच्या पश्चात 2 मुलं आणि 3 मुली, सौ संगीताताई, सौ सविताताई आणि सौ सुरेखाताई या त्यांच्या 3 मुली आणि 2 मुलं. मला आपल्या गावातील परमार्थ प्रेमी असणाऱ्या, ज्यांच्या माध्यमातून या गावामध्ये परमार्थाचं बीजारोपण आणि अत्यंत चांगल्या रीतीने परमार्थ चालतो अशी सर्व भजनी मंडळी, ज्यामध्ये सगळ्यांची नावं घेणं मला शक्य नाही आणि जे माहिती आहेत ती नावं घेतली तर ज्यांचं नाव माहित नाही त्यांना थोडासा राग येण्याची शक्यता आहे. अशी सर्व आदरणीय भजनी मंडळी यांच्या माध्यमातून, गावातील परमार्थ प्रेमी मंडळींच्या माध्यमातून गेल्या महिन्यामध्ये निमंत्रण प्राप्त झालं की असा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे आणि यावं लागेल. म्हणलं काही अडचण नाही. शनिवारचा 15 ऑगस्ट आज रविवार, पण आज माझेही योग चांगले. आज प्रातस्मरणीय वैकुंठवासी सोपान काका महाराज इसादकर यांची पुण्यतिथी होती. गंगाखेडला सकाळची सेवा केली. येताना परळीमध्ये देवादिदेव भगवान शिवजींचं दर्शन घडलं. बरं, प्रचंड गर्दी होती पण 15 मिनिटात दर्शन घडलं. कसं घडलं ते कीर्तनानंतर सांगतो. विठ्ठल आणि आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये उपस्थित झालो. या अनुषंगाने मोगले परिवारावर प्रेम करणारी सर्व मंडळी, त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक, गावातील सर्व भजनी मंडळी, बाहेर गावून आलेले स्वरगंधर्व गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण अशोकजी महाराज बोराडे, मृदंग गंधर्व श्री हरिभक्तीपरायण श्री अजयजी महाराज ठोंबरे यांची उपस्थिती आहे. गावातील सर्व तरुण मंडळी, सर्व भजनी मंडळी, सोबदार महाराज, विनेकरी महाराज, माता भगिनी, तरुण सुजान सुसंस्कृत परमार्थ प्रेमी मंडळी, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि श्रावण मास सुरू आहे. पवित्र असा श्रावण महिना आहे. श्रावण महिन्यामध्ये केलेली व्रत वैकल्य, केलेली उपासना सिद्धीला जाते. भगवान भोले बाबा, भगवान शिवजी आपल्यावर कृपा करतात. तेव्हा या पवित्र श्रावण मासामध्ये काही ना काही परमार्थाची साधना आपल्याकडून घडावी. निश्चितपणे गावात पोथी चालू असेलच. अरे वा, उद्यापासून कोणत्या ग्रंथाची? हरिविजय ग्रंथ उद्यापासून सुरू होतोय. कुठं? याच मंदिरामध्ये. कोण कोण येणार उद्यापासून? किती वाजता? संध्याकाळी 8 वाजता हरिविजय ग्रंथ या ठिकाणी. का सांगू लागलो म्हणजे काय झालंय, यानं ना सगळ्यांना वेड लावलाय. जुन्या काळामध्ये हे डबडं नव्हतं आणि गावामध्ये पोथी चालायची. पोथीमुळे
मुलांच्यावर संस्कार व्हायचे, तरुण मुलांवर संस्कार व्हायचे, ऐकण्याची कुठेतरी बैठक तयार व्हायची. जसं विज्ञान युग पुढं पुढं सरकत चाललंय तस माणसाची ऐकून घेण्याची क्षमता आणि बसण्याची क्षमता कमी कमी होत चालली आहे. तुम्हाला आश्चर्य सांगेन, तरुण मंडळी माझं बरोबर आहे का सांगा? व्हॉट इज द टाइम ऑफ रील? मीन्स हाऊ मेनी सेकंड इट टेक्स. किती सेकंदाची असते रील? 30 सेकंदाची. त्याच्यापेक्षा कमी सेकंदांच्या सुद्धा रील्स आल्यात. वय वर्ष 6 महिन्यापासून ते 16 वर्ष 25 वर्षापर्यंतच्या तरुणांचं जे रील्स वर कंटिन्यू आहेत त्यांची एकाग्रतेची वेळ किती झाली आहे माहितीये? 15 सेकंद. किती? 15 सेकंदापेक्षा जास्त वेळ तुमचं पोरग पुस्तक वाचू शकत. 15 सेकंद झाले की त्याचं चित्त दुसरीकडे जात आहे महाराज. 15 सेकंदापेक्षा पुढे वेळ गेली की त्याचं चित्त एकाग्र राहत नाही. आणि जर चित्त एकाग्र राहत नसेल तर वाचलेला अभ्यास शून्य, काहीही लक्षात राहत नाही. पोथी हे संस्काराचं केंद्र आहे. म्हणून किमान ज्यांची साठी उलटलेली आहे, आता घरात काही काम नाही, त्यांनी तरी पोथीला, भाऊ बरोबर आहे, सगळ्यांनीच ज्यांना ज्यांना वेळ आहे त्या सगळ्यांनी आवर्जून, विद्यार्थी मंडळ वगळता विद्यार्थी सुट्टीच्या दिवशी सुद्धा हजर राहू शकतात. याकरता थोडस बोललो की हे लोप पावत चाललंय, हे कमी कमी होत चाललंय प्रमाण. जेव्हा आपण लहान होतो गावागावांमध्ये रामायण चालायचं. आजच मी गुरुवर्य तात्यांच्या आशीर्वादाने भावार्थ रामायणाचा ग्रंथ मला भेट दिला. गुरुजी म्हणले भावार्थ रामायण ठेवा, भावार्थ रामायण राहू द्या जवळ. का? त्याच्यातली एक एक ओवी अत्यंत गोड आहे. भावार्थ रामायण कमी होत चालली, पोथी कमी होत चालली. पर्यायानं हा भारतीय संस्कृतीवर आघात आहे, आपल्या मुळावर आघात आहे. आणि म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आहे, महिनाभर सुंदर असं भगवान शिवजींचं, भगवान पंढरीनाथ परमात्म्याचं गोड चिंतन करावं. का? ज्या मनुष्य शरीराला आपण प्राप्त झालेलो आहोत, हे मनुष्य शरीर दुसऱ्या कोणालाही मिळालेलं नाही. काही गोष्टी आपल्यालाच प्राप्त झालेल्या आहेत, इतरांना नाही. विठ्ठल अशोक महाराज शास्त्र सांगतं, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्या न शरीरम पुनः पुनः. काय काय पुन्हा पुन्हा मिळतं? पुनर्वित्तम. समजा कल्पना करा, तुम्ही वाटेने जात असताना, एसटी मध्ये प्रवास करत असताना तुमचे 100 रुपये चोरीला गेले, जाऊ नयेत, गेले 100 रुपये गेलेले परत मिळवता येतील का? येतील की नाही? नाही येणार. हरवले 100 रुपये, पण 100 रुपये पुन्हा मिळवता येतील. अडचणीची गोष्ट नाही. तुमचे 5-50 हजार हरवले, शोक नाही करणे का, दुःख नाही करायचं. 5-50 हजार हरवले, चोरी झाली, खिसा मारला, काही नुकसान झालं, पैसा पुन्हा कमावता येतो महाराज. पैसा कमावता येत नाही अशी गोष्ट नाही. अतिरिक्त ताण घ्यायचा नाही, टेन्शन घ्यायचं नाही. इतके बुडाले, आता काय करू? आता रामजी की जय हो, राम नाम सत्य आहे, नाही असं टेन्शन घ्यायची गरज नाही. पुनर्वित्तम, पुन्हा तुम्हाला पैसा मिळवणं शक्य आहे. पुनर्मित्रम, एखाद्या जीवलग मित्राने आपली साथ सोडली, एखादा जीवलग मित्र आपल्यापासून तुटला. मायबाप सांगू, मित्रच खरे आपले सोबती असतात. नाती प्रेमाची आणि नाती रक्ताची, यातलं श्रेष्ठ नातं कोणतं? बोला, काय उत्तर येते बघ दादा? प्रेमाचं नातं श्रेष्ठ की रक्ताचं नातं श्रेष्ठ? मायबाप, मैत्रीचं नातं असं नातं आहे की जिथे निरपेक्षता असते. अपेक्षा आली रे आली की मैत्री तुटते, आणि निरपेक्षता वाढत राहिली की मैत्री कायम राहते. जिथे अपेक्षा येते ते नातं कधी टिकत नाही. आणि आपली नात्याची सुरुवातच अपेक्षेतून आहे. त्यानं मला बोलिलंच नाही. बरं, बोलिलं तर बोलिलं, जीवच घातलं नाही. काय दादा? अपेक्षेशिवाय काहीच नाही. अपेक्षा ही अपेक्षा आहे.
जिथं अपेक्षा आहे तिथं आपली कधीतरी उपेक्षा झाल्याशिवाय राहत नाही. ना अपेक्षेत जागा न उपेक्षेत जगा. अपेक्षेतही जगू नका, उपेक्षेतही जगू नका. मित्र आयुष्यभर तुम्हाला साथ दिल्याशिवाय राहणार नाही. पण दुर्दैवाने एखादा जीवलग मित्र तुटला, माय बाप काळजी करू नका, चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका. पुन्हा त्या मित्राचा विश्वास आपल्याला जिंकता येऊ शकतो. पुनर्मित्रम शक्य आहे. एवढंच काय, पुनर्भार्या. आता या युगात ते शक्य नाही, कारण पहिलीच मिळता मिळता नाकी नव्वद. विठ्ठल शास्त्रकार सांगतात, एखाद्याची दुर्दैवाने चुकून पहिली पत्नी गेली, जाऊ नये पण गेली. का सांगतो बघा, आपल्याकडे जेव्हा माता भगिनींचे पती जातात तेव्हा त्यांना एक शब्द आहे, काय वापरतात त्यांना? विधवा. आणि एखाद्या पुरुषाची पत्नी जाते तर त्याला काय शब्द आहे? नाही माहिती? त्याला विधुर असा शब्द आहे. पुरुषाला विधुर म्हणतात, माता भगिनींना विधवा म्हणतात. एखादी माऊली पती नसताना आपलं जीवन जगू शकते, पण एखाद्या पुरुषाला त्याची पत्नी गेली तर त्याचं जीवन असहाय होतं. तो पत्नीशिवाय जीवन जगू शकत नाही. एखाद्याची पत्नी गेली तर पुन्हा पत्नी शक्य आहे. आता नाही, या वयात नाही आता, पण पुनर्भार्या शक्य आहे. पुनर्भार्या, पुन्हा लग्न होऊ शकतं. एवढंच काय, पुनर्मही जमीन गेली, जायदाद गेली, इस्टेट गेली, गेलेली इस्टेट गेलेली जमीन पुन्हा परत मिळवता येऊ शकते. पण न शरीरम पुनः पुनः. एकदा हे प्राप्त झालेलं नर शरीर जर निघून गेलं तर पुन्हा या शरीराची प्राप्ती होऊ शकत नाही. नरदेह दुर्लभ झाला,
शब्द आहे? दुर्लभ जाना. हे मनुष्य शरीर दुर्लभ आहे हो. प्राप्त झालेलं शरीर अत्यंत दुर्लभ आहे. दुर्लभ रे, दुर्लभ रे, दुर्लभ रे. विश्वमौनी ज्ञानोबा बोलतात, 3 वेळा शब्द वापरला, दुर्लभ रे, दुर्लभ रे, दुर्लभ रे. हे अत्यंत दुर्लभ आहे. 84,99,000 83,99,999 योनी फिरून पुन्हा हे नर शरीर प्राप्त झाले. एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. बगला के मारा मनुष्य देहा, देहा बगला के मारा मनुष्य देहा. एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. बगला के मारा मनुष्य देहा. कोटी कोटी पेरा मग लागे बारा मनुष्य देह. महाराज पटतय पण वळत नाही, कळतय पण वळत नाही. कसं काय? विचार चंद्रोदय नावाचा वेदांत शास्त्रातला पहिला ग्रंथ आहे. त्याच्या उपोद्घातामध्ये आलेली एक गोष्ट आहे. एक अंध मनुष्य एका गावामध्ये गेला. व्यक्ती आंधळा आहे, दिसत नाही. जुन्या काळातलं गाव आहे. गावावर आक्रमण होऊ नये म्हणून गावाच्या सभोवती पूर्ण भिंत बांधलेली असायची आणि एकाच ठिकाणी प्रवेशद्वार असायचं. त्याला वेस म्हणायचे. येशीतून यावं लागायचं, वेशीतूनच जावं लागायचं. वेशीलाही दरवाजा असायचा. परकीय आक्रमण आलंच तर दरवाजा लावून घेतला तर कोणाला आत येता येऊ नये. अंध व्यक्ती पाहुणा बनून त्या गावामध्ये आली. पाहुण्यांच्याकडं आगत स्वागत झालं. 4 दिवस राहिली. व्यक्ती आंधळी आहे, दिसत नाही. आंधळ्या माणसाला दिसतच नाही का? नेमकं काय? दिसत नाही पण दिसतं. काय म्हटलं? दिसत नाही पण दिसतं. तुम्ही आमच्या गावचे वैकुंठवासी सुभाषप्पा काळे ओळखताना सगळेजण आदरणीय बापू आहेत, आमचे नारायण गुरुजी आहेत. बऱ्याच जणांनी आप्पांना पाहिले. त्यांची आठवण झाली. आज मी 4थीत होतो. मला भगवद्गीतेची संहिता आप्पांनी दिली बरं का. 4थीत असताना सुट्टीच्या दिवशी शाळेच्या वेळेनंतर आप्पा वाड्यात यायचे आणि आले की बंडू बस. लहानपणी मला बंडू म्हणायचे ते. चल बस, काढ भगवद्गीता. असे 16 अध्याय 18 अध्याय माझे भगवद्गीतेचे त्यांनी करून घेतले. बाप्पांना दिसत नव्हतं पण दिसत होतं. म्हणजे कसं? ते टपरी चालवायचे, ब्रेड विकायचे बरं का. आणि दीपक दादा, कुणी जर त्यांना फसवायचा प्रयत्न केला, आंधळी माणसं खरंच आंधळी असतात का? जग त्यांना आंधळं म्हणतं पण ते आंधळे असतातच असं